जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली शहरातील महिला महाविद्यालयातून चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार 2025 या घोषणेअंतर्गत महिला महाविद्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय पोषण सप्ताह कार्यक्रम साजरा. मंचावरून महाविद्यालयाच्या प्राध्यापिका विना जंबेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते मार्गदर्शन आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूया. कार्यक्रमाला सुरुवात झाली, पण ज्या पद्धतीने ते प्रभावी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते प्रभावी झाले नाही. आणि म्हणून आपले जे आजचे माननीय पंतप्रधान आहे मोदी यांनी काय केलं की 8 मार्च 2018 पासून हे जास्तीत जास्त प्रभावीपणे याचं काय व्हावं की हे यावं, लोकांपर्यंत पोहोचावं, पोषण म्हणजे काय याचं त्यांची समज यावी या दृष्टिकोनातून झुंझुनू असं राजस्थानमधलं एक जिल्हा आहे, तिथून ही याचा शुभारंभ झाला. आणि तिथून आता दरवर्षी आपण हे अतिशय प्रभावी लक्षाने हे आता कार्यक्रम राबविले जात आहे. आणि मेन म्हणजे हा गृहअर्थशास्त्र विभागाने घेण्याच्या मागचा उद्देश म्हणजे गृहअर्थशास्त्र विषयामध्ये BA सेकंड इयरला आपण हा विषय शिकतोय. फूड अँड न्यूट्रिशन आहे, त्याच्यानंतर फूड सायन्स आहे, डायट थेरपी आहे. आता तुमचं NAP मध्ये हे सगळे आता नवीन विषय आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे शिकणं गरजेचं. हा विषय फक्त 4 भिंती शिकण्यासारखा किंवा त्या विषयाशी रिलेटेड आहे असं नाही. हा विषय संपूर्ण मानवी जमातीसाठी आवश्यक. आणि जेव्हा पोषण आहाराच्या बाबत आपण जेव्हा विचार करतो तो पोषण म्हणजे काय हा पहिले मोठा प्रश्न आपल्यासमोर काय होतो उभा राहतो. पोषण म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे का? पोषण म्हणजे काय? आपण पोषण हा एक शब्द सहज वापरून जातो. न्यूट्रिशन, पोषण म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? कोणी सांगू शकतं? कोणी बोलू शकता का? कारण की तुम्ही इथे आहेत का? सेकंड इयरच्या मुली आहेत का? BA सेकंड इयरच्या आहेत ना? तर सगळ्यांना माहिती आहे पोषण म्हणजे काय? काय होतं पोषण म्हणजे? तुम्ही रोज काय म्हणजे स्वतःमध्ये एनर्जी किंवा काम करण्याची जी शक्ती आहे काय करता रोज तुम्ही? जेवण म्हणजे अन्न घेता, बरोबर आहे. आणि अन्न घेतल्यानंतर मग तुम्हाला काय निर्माण होते? तुमच्या शरीरात एनर्जी आहे ना, ऊर्जा येते आणि म्हणून तुम्ही काम करू शकता. 4 दिवस तुम्हाला जर अन्नच नाही दिलं आणि मग म्हटलं एखादं काम करा, तुम्ही करू शकाल का? नाही, बरोबर आहे. म्हणून आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, बरोबर आहे. आपण जीवन जगू शकतो, कसंही जीवन जगू शकतो कुठले, पण आपल्याला जीवन कसं जगायचं आहे? निरामय, आरोग्यपूर्ण, स्वास्थ्यपूर्ण असं आपल्याला जीवन जगायचं आहे. आणि म्हणूनच पोषण म्हणजे काय हे पहिले आपल्याला समजणे अतिशय गरज आहे. जेव्हा तुम्ही अन्न खाताय पण अन्न गेल्यानंतर आपलं त्या अन्नाचं काय होतं हे आपल्याला माहितच नाही. बरेच जणी सांगू शकत नाही. पचन होते, झालं, पचन झालं, संपलं. पण पचन झाल्यानंतर ते अन्नातले जे घटक आहेत किंवा ज्याला आपण पोषक तत्वे म्हणतो ते काय कार्य करतात याची सुद्धा आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. माहिती आहे तुम्हाला अन्नामध्ये किती घटक असतात? पोषक घटक आहेत, पोषक तत्वे ज्याला आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो. किती आहे एकूण किती आहे? फायनल व्हॅल्यूने ते हमखास सांगायला पाहिजे, कारण की हा बेस आहे. हा फक्त नॉलेज इथे परीक्षेपुरतं नॉलेज नाही आहे, हा संपूर्ण तुमच्या जीवनासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आहे. सांगू शकता कोणी? आपण असं बोलूया, प्रश्न उत्तरामध्ये मी प्रश्न पण करेल तुम्हाला. सांगा तुम्ही माहित असेल तर. किती घटक आहे पोषक तत्वे? किती अन्नातून आपल्याला कोणते कोणते पोषक तत्वे मिळतात? किती? 6. एकूण किती? 6 घटक आहे पोषक तत्वे, न्यूट्रिएंट्स ज्याला आपण म्हणतो 6. कोणते कोणते आहेत? ज्याला आपण प्रथिने म्हणतो. दुसरं आहे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, त्याच्यानंतर विटॅमिन, मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्य किंवा आपण क्षार पदार्थ म्हणतो, आणि पाणी. हे 6 घटक आपल्या जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. पण 6ही घटक आपण योग्य प्रमाणात किती प्रमाणात घ्यायचं याचं एक प्रमाण. माणूस जगत असताना तुमचं जसं आपण पाहतो की आरोग्याची परिमाणे आहे, डायमेन्शन ऑफ हेल्थ परिमाणे, आणि त्याच्यानुसार तुमची हेल्थची व्याख्या केलेली आहे WHO ने. WHO माहिती आहे काय आहे? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक
आरोग्य संघटना. काय केली आहे व्याख्या? एखाद्या रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य, एवढी आपण संकुचित व्याख्या करतो त्याची. पण WHO काय म्हणतो? एखाद्या रोगाचा अभाव नाही तर सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याची पूर्ण अवस्था म्हणजे आरोग्य. म्हणजे केवळ तुम्ही अपीरियन्सनी खूप छान दिसत आहे, व्यवस्थित दिसत आहे म्हणजे तुम्ही आरोग्यपूर्ण आहे का? नाही. तो व्यक्ती जेव्हा एखाद्याशी इंटरॅक्ट करतो किंवा बोलतो, तो कशा पद्धतीने बोलतो, एखाद्याच्यावर कसा रिएक्ट होतो. काही लोकांना फारच राग असते, आपण म्हणतो बरेचदा याच्यात तर नाकावरच राग आहे, पटकन चिडतंय, म्हणजे त्याचं मानसिक आरोग्य हे चांगलं नाही. त्याचं हेल्थ गुड म्हणजे त्याला आपण हेल्थच्या बाहेर टाकू शकतो, स्वास्थ्यपूर्ण जीवनाच्या आपण त्याला बाहेर. म्हणून तुमचं ते पण पाहिजे, तुमच्या भावनांवर नियंत्रण पाहिजे. एखाद्या वेळ येतं आणि एखाद्या संकटाला समोर जाण्याची तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? समोर जाण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती पाहिजे की कुठलंही संकट आलं तरी मी पुढे जाऊ शकतो. हे एक साधारणपणे WHO ने ही व्याख्या केलेली आहे आणि आपल्याला ही माहितच नाही. फक्त आपल्याला म्हणतो की मला कुठला आजार नाही म्हणजे मी आरोग्यपूर्ण आहे, इतकी आपण संकुचित करून टाकलेली व्याख्या आहे. आता आपण थोडंसं आरोग्य आणि पोषण, कारण की तुम्हाला माहिती की आपलं जे आपल्या आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, पण त्याच्यातला महत्वाचा घटक म्हणजे तुमचं अन्न आहे, आहार. तुम्ही कोणत्या पद्धतीचा आहार घेता त्याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. 2 म्हणी लक्षात ठेवायचं, जे आपण खाऊ तशी आपली शरीरयष्टी तयार होईल. जे आपण खाऊ तशी आपली शरीरयष्टी तयार होईल. आणि दुसरं आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे काय? की एखादा आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो आजार आपल्यापर्यंत येऊच नये याची काळजी घ्यायची. बरोबर आहे? तर हे 2 गोष्टी आयुष्य जगताना, जे आपण खातो ते खाताना, ह्या जर 2 गोष्टी आपण जर व्यवस्थितपणे त्याचा वापर करून पुढे पुढे चाललो तर निश्चितपणे आपण आरोग्यपूर्ण राहू. आता आपण या ठिकाणी जे घेतलेलं आहे, तर या ठिकाणी जे उद्देश दिलेला आहे पोषण आहार सप्ताहाचे, ते त्या उद्देशानुसार. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.